नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण कढईतली मांदेली कशी करायची ते बघणार आहोत। तर आज बघूया आपण कढईतली मांदेली कशी करायची आणि ती खूप कुरकुरीत होतात आणि चवीला खूपच सुंदर लागतात। सगळ्यांना ती आवडतात, कर्रम खायला ती खूप छान लागतात। तर अशा प्रकारे आपण या मांदेलींचं कढईतला मांदेली हा प्रकार करून बघूया। तर पहिल्यांदा ही मांदेली साफ कशी करायची ही तुम्हाला माहितीच आहे। त्यांचं डोकं काढायचं आहे। तर हे डोकं आपल्याला कुठल्याही सुरीची किंवा कैचीची गरज नाहीये। हे डोकं तुम्ही इथे असं ओढलत की डोकं इझिली निघतं। कुठला तरी जी काही घाण आहे ती अशी बोट घालून काढायची आहे, ती सुद्धा निघते। आता हा जो फिन आहे तो असा हाताने काढला की तो सुद्धा निघतो आणि नखाने ही अशी त्याची खवळं काढायची आहेत। खूप सोपी पद्धत आहे। तर आता हा मांदेली आपण साफ केलेला आहे। तर अशा प्रकारे मी सर्व मांदेली साफ करून घेते। तर मांदेली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी नवदा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे। ह्याची आपण एक फाईन पेस्ट तयार करून घेऊया। आलं लसूण पेस्ट 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ। हे सर्व साहित्य आपण मांदेलीला लावून घेऊया। मसाला मांदेलीला व्यवस्थित लावून झालेला आहे। आता हे आपण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशन साठी ठेवून देऊया। 1 चमचा रवा, 1 चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर, थोडासा मसाला, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सुद्धा घालूया, नाहीतर कोटिंग हे आळणी लागेल, म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेऊया। मासे फ्राय करायला लागेल इतकं तेल घालून घेतलेलं आहे। मासे मॅरिनेशनला ठेवून अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे या पिठामध्ये, या मिश्रणामध्ये चांगले घोलून घेऊया। अशा प्रकारे त्यांना घोलून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व मांदेली आपण या पिठामध्ये घोलून घेऊया। तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे। आता आपण पिठामध्ये घोलून ठेवलेली जी मांदेली आहेत ती या तेलामध्ये सोडूया। तुम्ही बघू शकताय तेल मस्त गरम झालेलं आहे। मांदेली मस्त कुरकुरीत होतील इतकी फ्राय करून घ्यायची आहे। गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे। तर आता ही मांदेली आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ते। तेल निथळून काढायचे आहे। लगेच दुसरी सोडायची आहे।
तर हे सुद्धा मांदेली काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व मांदेली फ्राय करून घेऊया।